नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण दुधाबद्दल बोलणार आहोत. दूध काही लोकांना पिणं खूप आवडतं. लोक दूध पितात कन्स्टिपेशनसाठी. जर हेच दूध जे तुम्ही कन्स्टिपेशन दूर करण्यासाठी पित आहात, हेच कारण बनताय की ते वाढवण्याचं तुम्हाला थोडं शंका येईल. डॉक्टर साहेब, हे शक्य नाही. तर आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा कुणी पार्किंग पेशंट भेटतो, तर ते मला नेहमी विचारतात की तुम्ही किती तास झोपता, किती वाजता झोपता, किती वाजता उठता आणि रात्री किती वेळा तुम्हाला विषाणूने उठावं लागतं. तो संवाद होत आहे. तर डॉक्टर साहेब, मी झोपतो रात्री 10 वाजता आणि सकाळी 6 वाजता माझी 8 तासांची झोप होते. तर विचारतात की रात्री किती वेळा तुम्हाला उठावं लागतं. डॉक्टर साहेब, 3 वेळा तर उठावं लागतं. मी विचारतो की कशासाठी उठावं लागतं. युरिनेशनसाठी उठावं लागतं. मी विचारतो की प्रोस्टेट तर नाही ना. मी तपासणी केली होती, मला नाही आहे. तर जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दूध पित असाल तर त्याला आराम मिळेल. जो दूध पित आहे तो 99% आता आहे जे पाणी तुम्ही रात्री प्यायला होता, थंड किंवा गरम, ते तुम्हाला रात्री अनेक वेळा उठवते, युरिन करण्यासाठी आणि तुमची झोप आहे, वारंवार तुटते. आता लोकांनी ती जी सवय असते, झोपमोड होण्याची जी त्यांची असते, ती अनेक वर्षांपासून चालत आलेली असते. 5 वर्षे, 10 वर्षे. आता जर तुम्ही 10 वर्षांपासून नीट झोपू शकला नाही, 3-3 वेळा उठत आहे, त्यालाही शरीर जड होत आहे. तर सुरुवातीच्या टप्प्यात काही जाणवत नाही कारण शरीर थोडं सॉलिड असतं, जंग असतं. पण जसेच तुम्ही 56 वर्षांच्या वयात पोहोचायला सुरुवात करता, झोप नीट न येण्यामुळे, वारंवार उठण्यामुळे, आम्हाला रुग्णांमध्ये समस्या वाढण्याची शक्यता दिसून येते, की अशा रुग्णांमध्ये समस्या जास्त होत होती. कारण त्यांची झोप व्यवस्थित नाही, साऊंड स्लीप नाही, त्यात व्यत्यय आहे. आता तो संवाद दुधामुळे येत आहे, तर आम्हाला वाटते की हे काहीतरी दृष्टिकोन आहे. का जेव्हा आम्ही रुग्णांशी प्रत्यक्ष बोलतो तेव्हा आम्हाला हे दिसून येते. तर दूध खराब नाही, दूध प्यायचे आहे, पण तुम्ही झोपण्याच्या 2 तास आधी प्यायचे आहे. म्हणजे जर तुम्ही रात्री 10 वाजता झोपत असाल तर 8 वाजेपर्यंत सगळे द्रव, दूध बंद, पाणी बंद, सगळे बंद करा. त्यानंतर 2 तासांतच जे काही विशेष कार्य आहे ते पूर्ण होईल. जे अतिरिक्त पाणी शरीरात आहे ते बाहेर पडेल आणि तुम्हाला जी झोप आहे ती खूप शांत होईल. अनेकदा रुग्ण एक चूक करतो की तो रात्रीची औषधे झोपण्यापूर्वी खूप पाणी पिऊन घेतो. जर 2-4 औषधे असतील तर खूप पाणी घेतले जाते. जर तुम्ही 2 तासांचा अंतर ठेवता आणि औषध थोडे वरच्या बाजूला घेतले तर म्हणजे तुम्ही जी औषधे 10 वाजता घेतात ती 8 वाजता घ्या किंवा अशी काही औषधे आहेत जी झोपताना घ्यायची असतात, ती कमीत कमी पाण्याने घ्या. याचा फायदा असा होतो की तुमची झोप गाढ होते, शांत होते. तुमच्या मेंदूला पूर्ण विश्रांती मिळायला लागते. कारण जेव्हा आपण दिवसा जागे असतो, काम करतो, विचार करतो तेव्हा आपल्या शरीरात ताण येतो म्हणजे तुटफूट होत राहते. पण रोज रात्री जेव्हा आपण झोपतो, 8-9 तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची दुरुस्ती होते. म्हणून जेव्हा आपण खरेदी करून खूप थकून येतो, खेळून येतो, व्यायाम करून येतो, आपण झोपतो. आणि जेव्हा आपण झोपून उठतो तेव्हा शरीरात ताजेतवानेपणा जाणवतो, कारण शरीराचे काम पूर्ण झालेले असते. ही दुरुस्ती आपल्या मेंदूसाठीही आवश्यक आहे. जे नुकसान झाले आहे ते पुनर्प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे मेंदूला विश्रांती मिळायला हवी. जे माझे व्हिडिओ पाहत आहेत, जर त्यांना झोप येत नसेल, कमी येत असेल, मध्येच तुटत असेल, तर डॉक्टरने तुम्हाला असाइन केले आहे. तुम्ही त्यांना कॉल करा आणि सांगा की डॉक्टर साहेब, माझ्या झोपेत समस्या आहे. डॉक्टर साहेबांचा व्हिडिओ पाहिला होता. माझ्या झोपेचे काहीतरी करा कारण झोपेवर काम केले तर पार्किन्सन रुग्णांमध्ये, जास्तीत जास्त रुग्णांमध्ये 70% रुग्णांमध्ये पार्किन्सन पहिल्या महिन्यातच कमी होऊ लागते. ज्याचे उदाहरण मी अनेक वेळा व्हिडिओमध्ये दाखवले आहे. अनेक ठिकाणी टाकले आहे आणि जाण्यापूर्वी तुम्हाला दाखवूनही देईन. त्यामुळे जर तुम्हाला दूध पिण्याची सवय असेल किंवा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पाणी पित असाल, औषधे घेण्यासाठी खूप पाणी पित असाल, पोट साफ होण्यासाठी तर कृपया हे थोडे वरच्या बाजूला घ्या. वेळेच्या कालावधीत वरच्या बाजूला घ्या. झोपण्याच्या 2 तास आधी सगळे बंद करा. ठीक आहे. ज्यांना प्रोस्टेटची समस्या आहे, प्रोस्टेटची समस्या आहे कारण पुरुष रुग्णांमध्ये 60-70 वयाच्या आसपास प्रोस्टेट वाढते. प्रोस्टेटची औषधे दुपारी घेतात तर त्यांची मूत्रविसर्जनाची समस्या संपते, झोप आरामात येते.
आणि जितकी आरामात झोप येईल तितक्या लवकर तुम्ही पार्किन्सनला हरवू शकाल. आता जाण्यापूर्वी मी इच्छितो की तुम्ही काही पार्किन्सनच्या रुग्णांना भेटून जरूर जा.